चेन द व्हॉइसला मराठीमध्ये प्रयोग बदला असं म्हणतात. देर आर टू काइंड्स ऑफ व्हॉइस इन इंग्लिश. इंग्रजीमध्ये व्हॉइसचे दोन प्रकार आहेत. चेन द व्हॉइसला मराठीमध्ये प्रयोग बदला असं म्हटलं आणि त्यालाच देर आर टू काइंड्स ऑफ व्हॉइस इन इंग्लिश म्हणजेच इंग्रजीमध्ये याचे दोन प्रकार आहेत. नंबर 1 आहे ॲक्टिव्ह व्हॉइस. त्याला शॉर्टमध्ये एव्ही म्हटलं जातं आणि त्याला मराठीमध्ये कर्तरी प्रयोग असं म्हटलं जातं. नंबर 2 आहे पॅसिव्ह व्हॉइस. त्याला शॉर्टमध्ये पीव्ही म्हटलं जातं आणि मराठीमध्ये कर्मणी प्रयोग असं म्हटलं जातं. म्हणजे चेन द व्हॉइसला मराठीमध्ये प्रयोग बदला त्याचे दोन प्रकार आहेत, ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. त्याला मराठीमध्ये कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग असं म्हटलं जातं. ॲक्टिव्ह व्हॉइसला शॉर्टमध्ये एव्ही आणि पॅसिव्ह व्हॉइसला पीव्ही असं म्हटलं जातं. मग मित्रांनो, ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजेच एव्ही म्हणजेच